नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता. मुंबईमध्ये गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक. सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. आज सामंत घोषणा करणार. पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला. अरविंद शिंदेंकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार. कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप. अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार रुग्णालयात भरती. प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयात ऍडमिट झाल्यामुळे दबाव असल्याची चर्चा. तर देशमुख मॅनेज झाले, त्यांनी 10 ते 15 कोटी रुपये घेतल्याची चर्चा. यशोमती ठाकूर यांचा दावा. अतुल लोंढेंनी भाजपवरती केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळला. भाजपकडून नागपुरातील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप. पुरावा असेल तर बोला. काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकरांचा घरचा आहेर. विधान परिषद निवडणुकीत नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार अतुल लोंढेंची एकही बैठक नाही. नागपुरातील काँग्रेस नगरसेवक अतुल लोंढेंचा अर्ज भरताना उपस्थित नव्हते. अतुल लोंढे अद्याप शहरातील 36 नगरसेवकांसोबत संपर्कात नाहीत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज नीती आयोगाची बैठक. आज सकाळी 10 वाजता दिल्लीमध्ये बैठक पार पडणार. मुख्यमंत्री फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. एनडीएच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थिती. काँग्रेसनं देशाला लाचार केलं. काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली. 2014 ला देश काँग्रेसच्या कुचक्रातनं आझाद झाला. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवरती सडकून टीका. पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींना पत्र लिहित त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख करत गौरव. पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही. नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं. शरद पवारांचा हल्लाबोल. तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही. फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींनी जितकी वचनं दिली त्याचं काहीही झालेलं नाही. मेक इन इंडियाचा सिंह भंगारात जाऊन बसलाय. हर्षवर्धन सपकाळांची टीका. नीटचा पेपर फुटला, शेतकरी बेजारे, युवकांना नोकऱ्या नाहीत. सपकाळांची टीका. नेहरूजींची तुलना नरेंद्र मोदींसोबत होऊच शकत नाही, कारण पंडित नेहरू देश उभारणारे तर नरेंद्र मोदी देश विकणारे. नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका. भाजपच्या नाराजीचा फायदा मला होईल. बीड, उस्मानाबाद, लातूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांची प्रतिक्रिया. वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात आलेल्या आयात उमेदवाराला भाजपनं संधी दिली. देशमुखांची टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन सोहळा. मुंबईतल्या षण्मुखानंद हॉल इथे दुपारी 2 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक बोलावल्यामुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला नव्हता. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला ट्रॅफिकचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. पण रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावरती ठाम. पंढरपुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्या रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार. आज कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यामध्ये आंदोलन होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यामध्ये शांततेत आंदोलन करणार असल्याची अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. 15 दिवसात पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फेरबदल होणार. ज्यांच्या घरात कुणाचा राजकारणामध्ये संबंध नाही त्या कार्यकर्त्यांना संधी देणार. रोहित पवारांची माहिती. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना आणखी एक धक्का. सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे शिंदेंच्या सेनेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवरती भाजपचे केंद्रीय नेते नाराज. ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस महाजनांचं वक्तव्य. तर ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेख. गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरचं वक्तव्य अमान्य. शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार. तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये मनसेत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा. रामचंद्र म्हात्रेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे नाराजीच्या चर्चा. तर राज ठाकरेंचा आदर करत असलेले पक्षात राहतील. रामचंद्र म्हात्रेंचा सूचक इशारा. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवरती सुरू असलेली दडपशाही थांबवावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्याच्या वेळी भर सभेत घुसून त्यांना जाब विचारू. राजू शेट्टींचा थेट इशारा. सांगलीतील विटा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा.
सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. गोकुळ कारखान्यानं 58 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याचा आरोप. मागील 17 दिवसांपासून उपोषण. प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक. सोलापुरातील गोकुळ साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना ऊसाचं बिल का मिळालं नाही याची चौकशी सुरू. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना बिल मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. गोकुळ साखर कारखान्याची 130 कोटींची एफआरपी थकीत असल्याची साखर आयुक्तांची माहिती. साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यात येणार. साखर आयुक्तांचा थेट इशारा. महाराष्ट्रात मोसमी पाऊस लांबणीवर. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या 3723 पदांच्या सुधारित आकृती बंधाला राज्य सरकारची मंजुरी. 23 वर्षांनंतर हा निर्णय झाल्यामुळे रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा. तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस. शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं वक्तव्य. जळलेल्या ऊसाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. भरणेंचा व्हिडिओ व्हायरल. सरसकट कर्जमाफी व्हायला हवी ही आमची भावना. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य. रोहित पवार यावरती काय म्हणतात यावर बोलणार नाही. याचं कोणी राजकारण करू नये. मात्र सरसकट कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. भरणेंची प्रतिक्रिया. मे आणि जून महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळपिकांचं पंचनामे तातडीनं पूर्ण करा. कृषी मंत्री दत्ता भरणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईतील फेरीवाल्यांना पडताळणीसाठी 26 जूनपर्यंत मुदत. आतापर्यंत केवळ 20,000 फेरीवाल्यांचीच पडताळणी पूर्ण. उर्वरित पात्र फेरीवाल्यांना तातडीनं पडताळणी पूर्ण करण्याचं बीएमसीचं आवाहन. सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारास महाराष्ट्र शासनाची मंजुरी. मेट्रो लाईन 1A आणि लाईन 2 मुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा होणार. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणामध्ये अवघा 27.66% इतकाच पाणीसाठा शिल्लक. तर चिखलोली धरणानं तळ गाठला असून त्यात अवघा 60% पाणीसाठा उपलब्ध. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट. अंबरनाथ पार्किंग घोटाळ्यात पालिकेची मोठी कारवाई. ठेकेदाराचं कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर. बाजार विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत यांना कारणे दाखवा नोटीस. वाहनतळावरती मासिक पाससाठी निर्धारित 400 रुपयांऐवजी तब्बल 700 रुपये आकारले जात होते. अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नाही. खरात प्रकरणात माझी बदनामी. कायदेशीर लढाई लढणार. रुपाली चाकणकर आक्रमक. अशा मिरगेंना नोटीस पाठवल्याची माहिती. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर 188 ग्रामपंचायतींना नोटीस. ज्या गावामध्ये दारू बनवली जाते त्या गावांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं नोटीस दिली. पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे, रेव पार्टी आणि गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी नीलम गोरेंकडून सरानंद दातेंची भेट. दाते यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईच्या सूचना. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा निश्चित होणार. महापालिका प्रशासनाचा शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव. उल्हासनगरमध्ये सोनसाखळा हिसकावणाऱ्या सराईत टोळीला बेड्या. उल्हासनगर गुन्हे शाखेकडून 2 जणांना अटक. 3 चोरीच्या दुचाकींसह 9,81,000चा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या रुपाली चाकणकरांच्या अटकेच्या मागणीसाठी गुलाबो गँगच्या महिला आंदोलन करणार. दुपारी 12 वाजता बालगंधर्व नाट्यगृहात शेजारी आंदोलन होणार. पुण्याच्या भोर परिसरातील सारोळा परिसरात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे नागरिकांचा संताप. स्थानिकांकडून महावितरण अधिकाऱ्यांची भेट. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यातील तांभाड येथील युवकाला जमिनीच्या वादातून बंदुकीचा धाक दाखवत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण. मारहाण करणाऱ्या विजय खुटवड आणि राजेश चिकणे यांच्या विरोधात भोरच्या राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. ओट्यावर झोपलेल्या शेतकऱ्याची गळा चिरून हत्या. जुन्या वादाचा राग मनात धरत अल्पवयीन मुलाकडनं रक्तरंजित सूड. शिरूर तालुक्यातील वरुणे गावातली घटना. 36 तासात मारेकरी जेरबंद. नाशिकच्या इगतपुरीमध्ये माणिकखांब शिवारात हरणाचा मुक्त संचार. पाणी आणि अन्नाच्या शोधात जंगलातून हरिण गावात आल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची गावठी दारू विरुद्ध मोहीम. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गेल्या 10 दिवसात कारवाईमध्ये तब्बल 188 गुन्हे दाखल. जवळपास 5,500 लिटर तयार आणि रसायनयुक्त दारू नष्ट. सांगलीतील शेतजमिनीच्या सामायिक रस्त्यावरून 2 गटात हाणामारी. लोखंडी रॉड आणि लाठीकाठीनं झालेल्या हाणामारीमध्ये 2 जण गंभीर जखमी. मारहाणीनंतर वाहनांची तोडफोड. जळगावात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण.
मतदान प्रक्रिया, मतपत्रिकेचा वापर आणि मतदान पेटीच्या सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन. मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आता मराठी बोलणं अनिवार्य. 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान मराठी संवाद प्रशिक्षण होणार. परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती. तर प्रमाणपत्र नसणाऱ्या चालकांवरती आरटीओ कारवाई करणार. सरनाईकांचे कारवाईचे संकेत. बदलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवडकर यांची छेड काढली. चेंडवडकरांचं त्यांच्या सहकार्याकडून तरुणाला चोप. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात सुद्धा चेंदवडकर यांची प्रमुख भूमिका होती. मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेविका आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनिता पाटलांचा सख्खा भाऊ अटकेत. तर अल्पवयीन मुलीवरती अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक. राजेश चव्हाणला पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आल्यानंतर अनिता पाटलांकडून पदाचा गैरवापर. तर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. सभापती अनिता पाटलांनी पदाचा गैरवापर करून पीडित कुटुंब आणि तपास अधिकाऱ्यांवरती दबाव टाकत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा आरोप. धनंजय मुंडेंनी मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरनं वाद पेटला. दत्त देवस्थान संस्थानच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा मराठा भवनसाठी दिल्याचा आरोप. फसवणूक केल्याप्रकरणी हायकोर्टात जाण्याचा इशारा. ठाण्यातील वृद्ध व्यक्तीला मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. शिवसैनिक नितेश पाटोळेंच्या तक्रारीवरनं वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा. परप्रांतीय कॅब चालकानं केली होती बेदम मारहाण. ठाण्यामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर मनसे ऍक्शन मोडवर. जशास तसं उत्तर दिलं जाणार. अविनाश जाधवांचा इशारा. रिक्षा टॅक्सी चालकांना अगोदरच मराठी सक्ती झाली असती तर ही वेळ आली नसती. जाधवांची टीका. पुण्यातील सहकारनगर परिसरात गोळीबार. शिंदे हायस्कूल जवळ झालेल्या गोळीबारात जिम मालक योगेश बानेकर जखमी. 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आदित्य थोपटेसह 3 अल्पवयीन मुलांनी गोळीबार केल्याची माहिती. मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसावर अन्याय. Naukri.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे वाद. फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य. मराठी एकीकरण समिती आक्रमक. संबंधित कंपन्यांवरती कारवाईची मागणी. गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य. जाहिरातीमधून पुन्हा मराठीला डिवचण्याचा प्रकार. मराठी एकीकरण समिती आक्रमक. 2 दिवसात कंपनीवरती धडक देणार. गोवर्धन देशमुख यांचा इशारा. मराठवाड्यात एफडीएकडनं धडक कारवाया. 27 ठिकाणी छापेमारी. 2,47,00,000 मुद्देमाल जप्त. 6 आस्थापनं सील. 9 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यात भेसळ माफियांना दणका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाईच्या वेळी गोंधळ. एफडी अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील घटना. गोंधळात प्रतिबंधित गुटख्यानं भरलेला ट्रक पळवला. मुलुंडमध्ये चणा भांडार विक्रेत्यावरती एफडीएची कारवाई. एफडीएच्या कारवाईत 8,290 रुपयांचा साठा जप्त. विधान भवन. मुंबई पुणे महापालिका संघ मुख्यालय यांना उडवण्याची धमकी. मुंबई महापौरांना धमकीचा ईमेल. मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क. मुंबई पालिका मुख्यालयात डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी. महापौरांना आलेल्या धमकीनंतर गणेश खणकरांकडून डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी. डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्यासाठी गणेश खणकरांचं पालिका आयुक्तांना निवेदन. तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांचा दिल्ली दौरा. दिल्लीत काँग्रेसचे नेते सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेतली. सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर तामिळनाडू आणि केंद्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरनं वाद पेटला. सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पांढरे पट्टे मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार. जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरनं मनसेचा इशारा. ठाण्यामध्ये नालेसफाईबाबत मनसेचा पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचा पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी-रेकनर दर लागणार. मोदींच्या कारकिर्दीच्या तपपूर्ती निमित्तानं सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरनं 3 टप्प्यात सर्वेक्षण मोहीम.